आरक्षणासंदर्भातली बिहारमध्ये जातीय जनगणना करून सरकारी नोकरी आणि शिक्षणात लागू करण्यात आलेलं 65% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलंय। 50%च्या आत असलेलं मर्यादेतलं आरक्षण मात्र कायम राहणार आहे आणि या निर्णयाचा संपूर्ण देशाच्या ओबीसी आरक्षणाच्या लढाईवर परिणाम होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये जातीय जनगणना करून हे आरक्षण लागू करण्यात आलं होतं। त्यामुळे आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं बिहारच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। या निर्णयानं नितीश कुमारांच्या एकूणच प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय। दरम्यान या निकालात महत्त्वाचं काय निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय आपण पाहूयात। बिहारमध्ये आरक्षण 50%वरून 65%पर्यंत वाढवण्यासाठी 2023 मध्ये सुधारित कायदा करण्यात आला होता। ओबीसींचं आरक्षण 12%वरून 18%पर्यंत वाढवण्यात आलं होतं। तर अतिमागास प्रवर्गाचं आरक्षण हे 18%वरून 25% इतकं करण्यात आलं होतं। अनुसूचित जातींचं आरक्षण 16%वरून 20% इतकं वाढवण्यात आलं होतं। तर अनुसूचित जमातींचं 10%वरून 2% आणखीन 2%पर्यंत आणण्यात आलं होतं। संविधानाच्या अनुच्छेद 14, 15 आणि 16 अंतर्गत समानतेच्या कलमाचं यामुळे उल्लंघन झाल्याचं बोललं जात होतं।